अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कदम आर्याला विचारतात की तू करशील का माझ्या अर्जुनसोबत लग्न. आणि त्यावेळी आर्या म्हणते की बाबा मी गेली 3 वर्ष अर्जुनला ओळखते आणि त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे, नाहीतर त्याला माझ्या प्रेमाची जाणीव झाली असती आणि मला अशा माणसासोबत लग्न करायचं आहे ज्याचं माझ्यावर देखील प्रेम असेल. आणि आर्याचं ते म्हणणं सगळ्यांनाच पटतं. स्वप्नील म्हणत असतो की आता अर्जुनने सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला हवं. रुपालीचं सुद्धा तेच म्हणणं असतं. तर कदमही म्हणत असतात की अर्जुनसोबत आपण बोलायलाच हवं. दुसरीकडे अप्पी अमोलला अर्जुन म्हणजे शहेनशाहबद्दल सगळं काही सांगत असते आणि ते सगळं काही ऐकून अमोल तर खूप खुश होतो. आणि मग अप्पी त्याला हे सुद्धा सांगते की बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून अमोल खुश होतो आणि प्रेमाने अप्पीला मिठी मारतो. अप्पी मात्र रडत असते. तर दुसरीकडे अर्जुन अमोल आणि अप्पीच्या आठवणीमध्ये माउथ ऑर्गन वाजवत असतो. तर इकडे कदमांना अचानक अटॅक येतो. घरातील सगळेच जण खूप घाबरतात. रुपाली मोठमोठ्याने अर्जुनला आवाज देत असते. ती त्याला फोनही करते, मात्र अर्जुनपर्यंत तो आवाज पोहोचत नाही आणि त्याला फोनचा आवाजही ऐकू येत नाही. तर इकडे कदमांची तब्येत खूप बिघडलेली असते आणि मग आर्या आणि स्वप्नील त्यांना घेऊन सरळ हॉस्पिटलमध्ये जातात. तर दुसरीकडे अमोल बापू आणि दीप्याकडे जातो. तो त्यांना सांगतो की माझे बाबा शहेनशाह होते आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो. दीप्या विचारतो की दिदे तू सांगितलं का. आणि त्यावर अप्पी सांगते हो पण शहेनशाह म्हणून. आणि मग त्यानंतर अप्पीने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं अमोल बापू आणि दीप्याला सांगतो. त्यामुळे ते दोघेही खुश होतात. बापू म्हणत असतात की खरंच तुझे बाबा शहेनशाहच आहेत, त्यांनी माझा जीव वाचवला, प्रत्येकाला मदत केली. तर दीप्या म्हणत असतो की तो लाखात एक माणूस आहे आणि तू सुद्धा अगदी त्यांच्याच सारखा आहे. तर अमोल म्हणतो की मी त्यांच्यासारखा नाही आहे, पण आता मी त्यांच्यासारखाच बनणार. आणि हे सगळं काही ऐकून अप्पी मात्र खाली मान घालते. तर मोना मध्येच म्हणते की उगाच का खोटं बोलताय त्या लहान मुलासोबत. तर दीप्या म्हणतो काही खोटं नाही आहे यात, जे काही आहे ते खरं आहे. त्यामुळे ती गप्प बसते. तर दुसरीकडे कदम ICU मध्ये असतात. तर हॉस्पिटलमध्ये रुपाली, आर्या आणि स्वप्नील असतात. अर्जुन अजूनही त्या ठिकाणी आलेला नसतो. त्यामुळे स्वप्नील खूप चिडलेला असतो आणि मग तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तर स्वप्नील त्याच्यावर ओरडतो. अर्जुन हात जोडून त्याची माफी मागत असतो. त्याला खूप वाईट वाटत असते, तो रडत असतो. तर स्वप्नील म्हणत असतो की अर्जुन आता तुला ठरवायचे तुझ्यासाठी महत्त्वाचं कोण आहे. आणि मग त्याच वेळी डॉक्टर त्या ठिकाणी येतात. तर दुसरीकडे अमोल अप्पीला अर्जुन म्हणजे शहेनशाहच्या शर्टबद्दल विचारतो. मग अप्पी त्याला ते शर्ट देते. तर अमोल म्हणत असतो की आज मला तुझ्यासोबत आणि बाबांसोबत इथेच झोपायचं आहे. आजपर्यंत बाबा कधीच मला भेटले नाही, त्यांनी मला कुशीतही घेतलं नाही. आज तुम्ही दोघेजण मला कुशीत घेऊन झोपा. आणि त्याचं ते वागणं बघून अप्पीला खूप वाईट वाटतं. तर अमोल अर्जुनचा शर्ट जवळ घेऊनच बसलेला असतो. दुसरीकडे अर्जुन डॉक्टरांकडे कदमांविषयी चौकशी करतो. डॉक्टर सांगतात की त्यांची तब्येत आता स्टेबल आहे, काळजी करण्याची काही गरज नाही आणि BP सुद्धा काही वेळानंतर नॉर्मल होईल. त्यामुळे अर्जुनच्या जीवात जीव येतो आणि मग त्यानंतर तो कदमांना भेटण्यासाठी जातो. त्यांची अवस्था बघून तो ढसाढसा रडत असतो आणि मग त्यानंतर तो त्यांच्या जवळ जातो. त्यांचा हात हातात घेतो. कदम देखील शुद्धीवर आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की कदम तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय, मी आहे ना, सगळं काही ठीक आहे. मात्र कदम म्हणतात की नाही अर्जा, काहीच ठीक नाही आहे. आणि मग ते अर्जुनला सांगतात की आता सगळ्या गोष्टींमधून बाहेर पड, तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. त्यावर अर्जुन म्हणतो हो हो मी नक्की करेल. तर कदम त्याला स्पष्टपणे सांगतात की आता अप्पीचा आणि अमोलचा विषय सोडून दे. आणि ते ऐकून अर्जुनला तर धक्काच बसतो आणि तितक्यात कदमांना त्रास होऊ लागतो. त्यामुळे नर्स अर्जुनला बाहेर जायला सांगते. बाहेर आल्यानंतर अर्जुन सगळ्यांना म्हणतो की कदम बोलले माझ्याशी आणि त्यांनी सांगितलं की अमोल आणि अप्पीचा विषय आता सोडून दे. आणि ते ऐकून रुपाली आणि स्वप्नीलला तर आनंदच होतो. तर अर्जुन पूर्णपणे खचून गेलेला असतो. आर्या त्याला म्हणत असते की अर्जुन आधी तू स्टेबल हो, याविषयी आपण नंतर विचार करूयात. पण स्वप्नील मध्येच म्हणतो की जोपर्यंत हा त्या दोघांचा विचार सोडून देत नाही तोपर्यंत हा काही स्टेबल होणार नाही. तर अर्जुनही म्हणत असतो की कसा विचार सोडून देऊ दादा मी. आणि मग तितक्यात रुपाली डिवोर्स पेपर अर्जुन पुढे पकडत म्हणते की हे घ्या, हे बघितल्यानंतर तर तुम्ही त्या दोघांचा विचार सोडून द्याल ना. अपर्णाने हे डिवोर्स पेपर पाठवले आहेत. आणि ते ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. आर्यालाही धक्का बसतो. तर रुपालीला आठवतं की तिची आणि मोनाची भेट झाली होती आणि त्यावेळेस मोनाने रुपालीला सांगितलं होतं
की अपर्णा वंश अमोलला अर्जुनविषयी काहीही सांगतात. आमच्या घरातल्यांची इच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं, मात्र अपर्णा वंशांची तशी अजिबात इच्छा नाही आणि आता आपणच त्यांना वेगळं करायला हवं आणि मग त्याच दोघींनी मिळून हा सगळा डिवोर्सचा प्लॅन रचलेला असतो. मात्र त्यावर अर्जुनचा विश्वास बसतच नाही. तर आर्यासुद्धा त्याला विचारत असते की तुझं आणि मॅडमचं याविषयी काही बोलणं झालं होतं का, आणि त्यावर अर्जुन नाही म्हणतो. मात्र स्वप्नीलमध्येच म्हणतो की अर्जुन बघ, एकीकडे कदम आहेत आणि दुसरीकडे अपर्णाने पाठवलेले हे घटस्फोटाचे पेपर. आता तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते निवड. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.